शहरामध्ये मोठ्या थाटामाटात एक अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण झालं. खरं म्हणजे सांगलीकरांच्या मनामधील एक फार वर्षाचं स्वप्न आज या निमित्तानं साकार झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे इतिहासामधलं एक असं महारत्न होतं की त्यांनी खूप मोठी चांगली कामं इतिहासामध्ये मानव समाजासाठी केलेली आहेत. कुठल्या जाती धर्माचा विचार न करता मानव समाज सुखी झाला पाहिजे हा विचार मनामध्ये धरून त्यांनी अनेक चांगली कामं केली. धर्म म्हणजे काय हे जाणणारी ती महाराणी होती आणि त्यामुळं धर्माचा खरा विचार त्यांनी समाजामध्ये राबवला. याशिवाय त्या कलाकारांच्या दृष्टीनं अतिशय मोठ्या चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार त्यांनी केला. जे गुणी कलाकार होते आणि समाजामध्ये किंवा राज्यकारभारामध्ये काम करत असताना त्यांनी अशा माणसांना शोधून काढलं की ज्यांच्यामध्ये काही चांगले कलागुण होते, त्यांना वाव देऊन त्यांनी त्यांच्या हाताला काम दिलं. दरोडेखोर होते त्यांनासुद्धा त्यांनी माणसामध्ये आणलं आणि त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना माणसामध्ये घेतलं आणि त्यांना योग्य मार्गाला लावलं. अशी ती महाराणी होती आणि त्यांनी या राज्यकारभार उत्तम केला म्हणून त्यांचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं होतं. अशा महाराणीचं स्मरण आज या निमित्तानं इतिहासामध्ये होतं आहे आणि ते सांगलीसारख्या नगरीमध्ये आज होतं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतं आहे. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं ही एक सगळ्या सांगलीमध्ये जे पुतळे उभा राहिले ते त्या दृष्टीनं एक आनंदाची बाब आम्हाला वाटते आणि सर्व समाजाला त्याचा आनंद झालेला आहे.